व्याख्यानमालारमाई व सहभाग नोंदवली निधीचं, परंतु जे सन्मान आज खऱ्या अर्थेती प्राप्त करन देरो काम जर कुणसो भारते माहिती जगे माहिती कुणसो जिल्हा की दोवी है वो जिल्हा नाम लातूर जिल्हा है। आदरणीय सर, मी आदरणीय यासाठी म्हणतो की 28 ग्रंथ लिहून जो सन्मान जो मान आम्ही प्राप्त केला नव्हता किंवा जी अपेक्षा केली नव्हती, मला वाटतं ती आज अपेक्षा लातूर जिल्ह्याने पूर्ण केलेली आहे। आणि याही गोष्टीचा मला आनंद वाटतो की बंजारा समाजामध्ये किनवट तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या घरी जन्मलेली मुलगी आज राज्याच्या राज्य आंग्ल भाषेच्या संचालक पदावर विराजमान आहे आणि ती माझी धर्मपत्नी आहे। आणि ती राज्याची नुसती संचालक नाही तर तिनेही 16 ग्रंथाचं खंडाचं लिखाण काम करत असताना 4 वर्षात पीजी आणि पीएचडी लग्नानंतर केलेली आहे आणि ती आज व्यासपीठावर विराजमान आहे। आणि बंजारा बोली भाषेतील कृती पुस्तिकेचं प्रकाशन आपल्यासारख्या अनमोल व्यक्तीच्या हस्ते प्रकाशित व्हावं यापेक्षा कुठलाही सन्मान मला वाटतं असू शकत नाही। मी संविधानाचे सर्व डिबेट चाललेले आहेत, युट्यूबवर ते अवेलेबल आहेत। संविधान सभेमध्ये सर्वात जास्त जर डिबेट कोणत्या विषयावर जर झालं असेल, विवाद जर झाला असेल, सर आदरणीय आपण तर आयएस कॅडर मधून आलेले आहेत, आमच्या हातून यूपीएससी एमपीएससीची मुलं घडतात, तर सर्वात जास्त डिबेट जर कोणते झाले असेल, सर्वात जास्त विवादित जर कोणता विषय असेल तर मला वाटतं तो भाषा आहे। परंतु भाषा हा जरी डिबेटचा, संवादाचा, विसंवादाचा जरी विषय असेल तरी भाषा हाच विकासाचा आणि सुसंवादाचा मूलाधार आहे, हे देखील आपल्याला विसरून चालता येत नाही। आणि त्या कामी लातूर जिल्ह्यातल्या शिक्षण व्यवस्थेने आपल्या नेतृत्वाखाली ही कृती पुस्तिका संपादित केलेली आहे। हा एक इतिहासाचं सोनेरी पान आहे असं जरी म्हटलं तर मला वाटतं